रामकृष्ण हरी मंडळी, बरेच दिवसापासून आपले फुल व्हिडिओ नव्हते आले, तर आता आपण फुल व्हिडिओ बनवतोय. तर आमच्या एक बंगल्यामध्ये जुन्या वस्तू आहे, तर त्या तुम्हाला दाखवणार आहे. ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चालत आहे. तर मित्रांनो बघू शकता, ही 40 वर्षापूर्वीची गाडी आहे बुलेट, आणि अजूनही तशीच आहे. बघू शकता, आपण एका पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आपण. आता तुम्हाला दाखवतो बुलेट 40 वर्ष झालेली, पूर्ण जुनी आहे, अजूनही तशीच आहे ती. बघू शकता. हे पाणी गरम करण्याचा बंब आहे. बघू शकता, अजूनही चांगला आहे. इथे असे कार्पेंटर लोकांचे सगळे वस्तू याच्यात. कानस आहे, पक्कड आहे, भरपूर वस्तू त्याच्यात लावल्या, करवत आहे सगळे. हांडे लावलेले, जुन्या काळातले हांडे लावलेले. हे वाडाचं झाड आहे मित्रांनो. याला पूर्ण याची पानं गळून गेली ती, नवीन पानं आली. मस्तपैकी 24 तास ऑक्सिजन देतं. खूप उपयोगी आहे. मस्त असं कुंडीत लावलेलं आहे त्याला. बघू शकता, इथं असं तोफा लावलेले आहेत. मस्तपैकी त्याला चाकं विक आहेत. आणि इकडे काय पुरातन वस्तू लावलेल्या आहेत, बघू शकता. आपल्याकडे 3 राजन आहेत. तर हे राजन पूर्वीच्या काळामध्ये काही धान्य साठवणे किंवा घरगुती सामान ठेवण्यासाठी वापरायचे. तर आता हे शोसाठी आपल्याला गार्डन मध्ये ठेवलेले आहेत, आणि चांगली व्यवस्थित आहे अजून बी. मोठे मोठे हांडे आहेत. याच्यात याला डिंगे म्हणतात. मित्रांनो बघू शकता, कडामध्ये खालवाता, आणि याच्यामध्ये आपल्याला काही चटणी वगैरे करायची असेल किंवा आपल्याला काय औषध, आयुर्वेदिक औषध वाटायचं असेल याच्यावर, तर याच्यावर असं वाटू शकतंय. तर पूर्वीच्या काळात असे याच्यातून याचा उपयोग करायचा चटणी किंवा आयुर्वेदिक काही वाटण्यासाठी, औषध वाटण्यासाठी. पाट आहे हा, प्रत्येकाच्या घरी असायचा पूर्वी. चटणी वगैरे वाटाय, मसाले हे बघू शकता. पूर्वी जुन्या काळात लोक सगळे याच्याने चटणी वगैरे वाटायची, आणि आजकालच्या काळात हे कुणी वापरत नाही आता. तर याला चव, याच्यापासून जे पदार्थ वाटतात त्याची चव वेगळीच असते चांगली. आणि हा बी तोच प्रकार आहे. हा राजस्थान मधला उंटाचा गाडा आहे, आणि खूप वर्षाचा गाडा आहे हा. तर हा उंट गाडा आहे, राजस्थान मधला आहे हा. भरपूर वर्षापूर्वीचा आहे. अजूनही तो व्यवस्थित आहे, व्यवस्थित आहे. आणि इकडे गाडी लावलेली, ही बी बुलेट आहे, भरपूर वर्षापूर्वीची. तर मित्रांनो आपला व्हिडिओ संपण्याची इथंच वेळ आलेली आहे. तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि असेच नवीन व्हिडिओ येत जातील. तर भेटूया असाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.